नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी. पाककलेच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी चमचमीत अशी पेरूची भाजी बनवणार आहोत. रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. कशी वाटली किंवा कशी झाली ती मला कमेंट करून सांगा. रेसिपी फक्त बघू नका, तर ती घरी करून सुद्धा बघा. चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. सुरुवातीला कढई गरम करायला ठेवायची. कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे, कढीपत्ता, हिंग ही सगळी फोडणी व्यवस्थित तयार करून घेतल्यानंतर ज्या पेरूच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या टाकूयात. येथे मी एका पेरूच्या फोडी घेतल्यात, कारण माझ्याकडे फक्त 2 व्यक्तीसाठी भाजी बनवायची होती. तुमच्याकडे किती भाजी बनवायची त्या हिशोबाने पेरू घेऊ शकतात. हे जे पेरू आहे ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या. फोडी तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, गोडा मसाला, गरम मसाला, तिखट थोडंसं जास्तीचंच टाका, कारण या भाजीसाठी तिखट थोडं जास्तच हवं असतं. आंबट गोड आणि झणझणीत अशी ही भाजी लागते. परत एकदा सगळा मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकूयात. अशा पद्धतीनं पेरूची भाजी तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा. चवीला छान लागते आणि हे जे पारंपरिक पदार्थ असतात त्याला कुठलाही अटास नसतो किंवा कुठलाही मसाला नसतो. सगळी भाजी व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. भाजी किती पातळ किंवा किती दाट हवी त्या हिशोबाने पाणी टाका. फार पातळ ही भाजी नसते. चवीनुसार किंवा आवडीनुसार याच्यामध्ये गूळ टाका आणि त्यानंतर 1 मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. परत एकदा ही भाजी सगळी व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि 2-4 मिनटं मंद आचेवरती शिजवून घ्या. भाजी अगदी मस्त शिजली आहे, दाटपणा आलाय आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. सगळ्यात शेवटी याच्यावरती कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा भाजी एकत्र करून घ्या. परत 2-3 मिनटं चांगली भाजी शिजवून घ्यायची आहे. बघू शकता, आंबट गोड आणि चमचमीत अशी आपली पेरूची भाजी तयार आहे. ही भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही खा, अगदीच मस्त लागते. रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.